Started. Okay, so friend, I am Dr. Hinawadi, and today for scholarship grade 7, we are taking our subject which is Marathi, and in the Marathi, the very first topic is उतारा आणि त्यावर आधारित प्रश्न. सो इथे तुम्हाला एक उतारा दिलेला राहील, तो आपल्याला काळजीपूर्वक वाचायचा आहे. त्याच्यामध्ये काही घटना असेल, काही संवाद असेल, काही आशय असेल, त्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. जे पण काही वाक्प्रचार, म्हणी, जोड शब्द त्या उतार्यामध्ये आलेत ते नोंद करायची व्यवस्थित, आणि जे प्रश्न विचारले जातील त्यांची उत्तरं द्यायची. तर प्रत्येक उतार्यावर आपल्याला 3 ते 4 प्रश्न मेनली विचारले जातील, आणि ती 3 प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यायची आहेत. पहिले 2 एक्झाम्पल त्यांनी दिलेले आहेत. आपण नेक्स्ट जे आहे, जे सॉल्व करायचं आहे, तो एक उतारा आपण बघूया. ओके, आता उतारा नंबर 3 जो आहे तो आपण वाचूया. एक तुम्हाला मी दाखवते कसं करायचं ते. आता खेड्यातील सर्वसामान्य माणसे शेती कामातून फावला वेळ मिळाला की एकत्र येतात. कधी गाणी गातात, कधी नाच देखील करतात. कशाचाही भेदभाव राहत नाही. सामुदायिक नाचाला लोकनृत्य असं म्हणतात. धरणीवर पाय न ठेवता त्यांची पावले हलू लागली म्हणजे बघणाऱ्यांची तहान भूक हरपते. लोकनृत्याच्या वेळी मृदंग, ढोल, ताशा, हलगी, खंजिरी, घडा, झांजा, टाळ, टिपऱ्या, घुंगरू, डफ अशी अनेक प्रकारची वाद्ये वाजत असतात. तर ही सगळ्या वाद्यांची नावं आहेत. ओके, वाद्यांच्या जोडीला वाजणाऱ्या एकतारीने, मुरलीने, सनईने, अगर सार संगीने सूर धरला म्हणजे माणूस डोलायला लागतो. आता वेगवेगळ्या ठिकाणच्या लोकनृत्याबद्दल माहिती दिलेली, की जसं महाराष्ट्रात वारकरी मंडळी दिंडी नृत्य करतात. कोळी लोक कोळी नृत्य करताना स्वतःला विसरतात. गुजरातमधील रास नृत्य प्रसिद्ध आहे. या टिपऱ्यांचा नाच पाहण्यासारखा असतो. म्हणजे रासलीला, जी रास नृत्य करतात गुजरातमध्ये, त्यामध्ये ते लोक टिपऱ्या खेळतात. तर ते पाहण्यासारखं असतं. पंजाबमधील जे लोकनृत्य आहे त्याला भांगडा नृत्य असं म्हणतात. चिमट्याप्रमाणे दिसणाऱ्या लोखंडी वाद्याचा, ढोलचा उपयोग ते लोक करतात. छत्तीसगडमधील बस्तर भागातील माडिया जमातीच्या शेतकऱ्यांचे नृत्य गमतीदार असते. पेरणीच्या वेळी, काढणीच्या वेळी, सणासुदीच्या वेळी ते नाच करीत असतात. बिहारमधील आदिवासीच्या नृत्याचा थाट काही वेगळाच असतो. दक्षिण भारतातील गोफ नृत्य, आसाममधील बांबू नृत्य पाहण्यासारखे असते. तर तुम्हाला कळेल की हा जो उतारा आलेला आहे त्याच्यामध्ये आपल्या भारतामध्ये जे वेगवेगळी राज्य आहेत त्यांच्यामधले कुठल्या प्रत्येक राज्याचं जे जे प्रसिद्ध लोकनृत्य आहे त्याच्याबद्दल आपल्याला इथे सांगितलेली माहिती दिलेली आहे. आता आपण क्वेश्चन बघूया. तर वारकऱ्यांच्या नृत्याला काय म्हणतात? तर आपण बघितलं की वारकरी लोक जे नृत्य करतात त्याला काय म्हणतात? दिंडी नृत्य म्हणतात. तर तुमचं अचूक उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर 2. माडिया शेतकरी कोणत्या प्रसंगी नाच करतात? आता त्यांनी दिलंय की ते पेरणीच्या वेळी, काढणीच्या वेळी, सणासुदीच्या वेळी अशा वेगवेगळ्या ऑकेजनला डान्स करतात. ऑप्शन मध्ये पण तुम्हाला पेरणीच्या वेळी, काढणीच्या वेळी, सणासुदीच्या वेळी असे 3 ऑप्शन दिलेले आहेत. तर अ, ब, क हे तिन्ही उत्तर बरोबर असलेलं ऑप्शन आपण निवडूया. ओके, तर अशा प्रकारे उतारा काळजीपूर्वक वाचायचा आणि त्याच्यावरची उत्तरं आपल्याला द्यायची आहेत. भांगडा नृत्याचे वैशिष्ट्य कोणते? तर चिमट्याप्रमाणे दिसणारे लोखंडी वाद्य, एकतारी व सारंगीचा सूर, टिपऱ्यांचा होणारा लयबद्ध नाच, मृदंग, ताशा, हलगी यांचा कडकडाट. तर आपण बघितलं की लोखंडी वाद्याचा आणि ढोलाचा उपयोग ते करतात. तर ऑप्शन नंबर ए 1 हे आपलं अचूक उत्तर आहे. अशाच प्रकारे उतारा क्रमांक 4 तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक वाचा आणि त्याचे क्वेश्चन सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. तसंच उतारा क्रमांक 5 देखील तुम्ही सॉल्व करू शकतात. या उतारावर आधारित आपल्याला प्रत्येकी 3 प्रश्न हे विचारले जाऊ शकतात. आता जसं उतारावर आधारित प्रश्न आपण बघितले, तसेच कवितेवर आधारित प्रश्न हा आपला पुढचा टॉपिक आहे. याच्यामध्ये पण आपल्याला ती कविता काळजीपूर्वक वाचायची आहे, त्याचा आशय समजून घ्यायचा आहे, त्या कवितेच्या शब्दांच्या अर्थांकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे आणि
जे 3 प्रश्न आपल्याला दिलेले आहेत त्यांची अचूक उत्तरं आपल्याला लिहायची आहेत. ह्याच्यामध्ये आपल्याला समानार्थी विरुद्धार्थी शब्द किंवा ध्वनिदर्शक शब्द याच्याशी रिलेटेड देखील प्रश्न हे विचारले जाऊ शकतात. ओके, तर आता आपण बघूया. तर अगेन त्यांनी पहिल्या 1-2 कविता ज्या आहेत त्यांची उत्तरं त्यांनी सॉल्व्ह करून दाखवली आहेत, ते तुम्ही वाचू शकतात. त्याच्यामुळे मी ते नाही घेणार आणि मी पुढचा टॉपिक म्हणजे पुढची कविता घेईल. तर पुढची कविता आपण वाचूया. ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावीत, ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी द्यावीत, सूर्यकुलाशी ज्यांचे नाते त्यांनी थोडा उजेड द्यावा, युगायुगाचा अंधार जेथे पहाटेचा गाव न्यावा, ज्यांच्या अंगणी ढग झुकले त्यांनी ओंजळ पाणी द्यावे, आपले श्रीमंत हृदय त्यांनी रिते करून भरून घ्यावे, आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडेसे खाली वाकावे, मातीत ज्यांचे जन्म मळले त्यांना उचलून वरती न्यावे. तर तुम्हाला कळेल की ह्या पोएम मध्ये हेल्प करण्याबाबत सांगितलेलं आहे एकमेकांना, की बाबा ज्याच्याजवळ जे आहे त्याने ते दुसऱ्याला द्यायचं, ज्याच्याजवळ नाहीये. तर सूर्यकुलाशी नाते असणाऱ्या व्यक्तींनी काय करावे असे कवीला वाटते. तर भारत मातीत जन्म झालेल्यांना उचलून घ्यावे किंवा युगायुगाने अंधार पसरावा, आपल्या वाटेला आलेला प्रकाश इतरांना वाटावा, बाग फुलून येण्यासाठी प्रकाश न्यावा. आता सूर्यकुलाशी नाते असणाऱ्या व्यक्तीने काय करावे, तर आपल्या वाट्याला आलेला प्रकाश इतरांना वाटावा. हे बघा, सूर्यकुलाशी ज्यांचे नाते त्यांनी थोडा उजेड द्यावा. ओके, कवीने कोणाला गाणी गाण्यास सांगितले आहे, तर ज्यांचे सूर जुळून आले आहेत त्यांना त्यांनी गाणी गायला सांगितले. कोणाला उचलून घेण्याची गरज आहे, तर आपण ऑलरेडी बघितलं की जे मातीत आयुष्यभर कष्ट केलेले आहेत अशा लोकांना उचलून घेण्याची गरज आहे. तर अशा प्रकारे कवितेवर आधारित देखील 3 प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात आणि तुम्ही ते 3 प्रश्नांची अचूक उत्तरे आपल्याला द्यायची आहेत. आता आपला जो नेक्स्ट टॉपिक आहे तो आहे सुसंगत वाक्यांचा परिच्छेद, जो आपण पुढच्या लेक्चरला घेऊया.